ही घटना जी झालेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो. आम्ही या ठिकाणी विभागांसोबत आढावा घेत आहोत. त्यामध्ये पोलीस विभाग पण होतं, शिक्षण विभाग पण आहे, शाळेच्या जे ओनर आहेत त्या पण इथं आलेल्या आहेत. घटनेची माहिती घेत आहोत. आवश्यक ते निर्देश आम्ही संबंधित यंत्रणेला देणार आहोत. सरकारी यंत्रणा या कारवाई करत नाही असं बिलकुल नाहीये. सरकारी यंत्रणा म्हणा, आयोग सुद्धा या बाबत बारकाईने कारवाई करत असते, बारकाईने लक्ष देत असतं. त्यामुळे शासन स्तरावर किंवा शासनाचे प्रतिनिधी कारवाई करत नाही असं मी मान्य करणार नाही. प्री स्कूल बाबत जे काही धोरण पॉलिसी निश्चित करायची आहे ती शासन स्तरावर होणं आवश्यक आहे, हे बाब सत्य आहे. त्यामुळे याबाबत आम्ही ऍज अ आयोग म्हणून शासन स्तरावर शासनास शिफारस करू आम्ही, आणि योग्य ते कंट्रोल कसा करता येईल त्यानुसार आम्ही कारवाई. पहिल्या प्रथम मी हे सांगू इच्छितो की ती जी संबंधित संस्था आहे ती शाळा नाही तर ती पूर्व प्राथमिक शाळा आहे. आणि आपल्याकडे शालेय शिक्षण विभागाचं जे आम्हाला काम दिलेलं आहे एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्याचं, ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो. अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आतापर्यंत 10 शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन शाळा बंद झालेल्या आहेत. कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार 2009च्या, तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन 18 मध्ये की शाळा अनधिकृत शाळा सुरू करणं 1 लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी 10,000 दंड, आणि माननीय आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो. माहित नाही असं म्हणत नाही मी, ती प्री स्कूल आहे आणि प्री स्कूल हे शालेय शिक्षण ह्या डेफिनेशन मध्ये आतापर्यंत त्याच्याबद्दल आम्हाला कुठले निर्देश नाही.